सामन्याची नाणेफेक आपण जयजी भोईर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. पिंपळशेत विपक्ष मोरिया स्पोर्ट्स धामणे अशी आजची पहिली लढत आहे. टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला तुम्ही पाहू शकाल अमर आणि दुसऱ्या बाजूला आहे कोळी. तर अमर किंवा कोळी असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. मोरिया स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉल देत आहेत. अमर असा कॉल त्यांनी दिलाय, मात्र आलेला आहे कोळी. अमर कोळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. कॅप्टन्स बसून घ्या. आपण पिंपळशेत संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय? बॅटिंग फर्स्ट. बॅटिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतला. आम्ही पाहत असतो की सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त कॅप्टन्स प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत असतात. तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतलाय? कारण काय चेसिंग करायला जरा अवघड जाते. अच्छा, म्हणजे तुम्हाला प्रथम बॅटिंग करत असताना जास्त प्रेशर जाणवत नाही. तर बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये साधारणतः काय टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल? 40-45. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? अमर कोळी यांच्याबद्दल काय सांगाल? खूपच सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. तुम्ही टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? फील्डही घेतली असती. अगदी मनासारखं घडलेलं आहे आणि हे मैदान देखील खूप छान आहे. जय हनुमान क्रीडानगरी टिंबवली मानीचा पाडा. स्पर्धेचं आयोजन देखील अतिशय देखणं पाहायला मिळतंय. काय सांगाल स्पर्धेविषयी? खूप सुंदर आयोजन आहे. फिल्डिंग करत असताना तुम्हाला काय वाटतं की किती स्कोरपर्यंत थांबवणं गरजेचं असणार आहे? 4 षटकांमध्ये धामणे संघ तुमचा आहे आणि पिंपळशेत संघाविरुद्ध तुम्ही खेळत आहात. 40च्या आतमध्ये रोखण्याचे प्रयत्न करून. कुठले खेळाडू आहेत विशेषतः गोलंदाजीमध्ये? कोण कोण असणार आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील? जयनाथ, नितीन, विशाल, मी स्वतः. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर हा आजच्या दिवसातील मित्रांनो पहिला सामना, 5वा दिवस तुम्ही पाहत आहात. अमर कोळी चषक 2022चा हा थरार आणि थोड्याच वेळात सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. टॉस मधून समाचार असा आहे की पिंपळशेत टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. या स्पर्धेमध्ये तुम्ही काही मातब्बर समालोचकांना पहिल्या दिवसापासून ऐकत आलेले आहात, ज्यामध्ये पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज प्रमोद शेडगे सरांना देखील तुम्ही ऐकलत. समीर ठाकरे जिजू नांदुरकेचे अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत आणि पहिल्या दिवसापासून सागर माळी यांचा देखील सुमधुर आवाज तुम्ही ऐकत आहात. सागर माळी देखील आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज होणारे सामने याप्रमाणे असतील. पहिला सामना जय भोलेनाथ पिंपळशेत विपक्ष मोरिया स्पोर्ट्स धामणे. टॉस पिंपळशेत संघाने जिंकलाय. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि धामणे संघाची अतिशय सुरेख एंट्री तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. खूप चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीनं ही स्पर्धा पार पाडली जात आहे आणि मी नेहमीच पाहिलेलं आहे, मी जेव्हा जेव्हा आदिवासी समाजाच्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत तर खूप चांगली शिस्त या समाजाने दाखवलेली आहे. एक आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे इतर समाजांच्या खेळाडूंसाठी देखील, ज्या डिसिप्लिननं ते खेळत असतात. कौतुकास्पद आहे. आजचा दुसरा सामना असेल बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा विपक्ष नित्य साई स्पोर्ट्स कलभोण. त्यानंतर गावदेवी 11 पालिवली विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स तिलेर अशी लढत आपण पाहणार आहोत. आई गावदेवी 11 कोहे विपक्ष जय हनुमान स्पोर्ट्स फिरिंगपाडा हा देखील एक महत्त्वाचा सामना असेल. आणि त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक अमर कोळी यांचा संघ आपण पाहणार आहोत. अमर कोळी स्पोर्ट्स मानीचा पाडा विपक्ष आई गावदेवी कोळशी ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल. तसेच जय बजरंग लाखिवली या संघाला देखील आपण आज ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. खूप छान प्रकारचं आयोजन या स्पर्धेचं. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा आपण पाहतोय. सलग 5वा दिवस आहे आणि खूप भव्य दिव्य स्वरूपाचं हे आयोजन आहे.
सीमारेषेच्या बाजूला तुम्ही बॅरिकेड्स देखील पाहत आहात, रॅलिंग. त्यावरून देखील कळतं की किती दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. खूप चांगलं खेळाडू कक्ष देखील उभारण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांच्या बसण्याची देखील खूप चांगली व्यवस्था, चांगले स्टँड्स उभारण्यात आलेले आहेत. आणि आजचं वातावरण देखील अतिशय जबरदस्त आहे. आल्हाददायक वातावरणामध्ये आपण आजच्या खेळाला सुरुवात करत आहोत. पिंपळशेत टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर अक्षय परब यांना आपण पाहतोय. फलंदाज खेळपट्टीवर येताना दिसत आहेत. सचिन अंधेर विथ श्याम वैजल. सलामीवीरांवर फार मोठी जबाबदारी असते. नेहमीच सलामीवीरांनी जर चांगली सुरुवात करून दिली तर एक मोठी धावसंख्या निश्चितच त्यांना बनवता येईल. मात्र या सलामीवीरांना लवकरात लवकर बाद करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होताना दिसेल, तो म्हणजेच जतीन सालकर. आजचा हा पहिला सामना जय भोलेनाथ पिंपळशेत विपक्ष मोरया स्पोर्ट्स धामणे. पिंपळशेत संघाने टॉस जिंकलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॅप्टनचं असं म्हणणं होतं टॉसमध्ये की चेस करताना कुठेतरी जास्त प्रेशर जाणवतं आणि त्यामुळेच त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त कर्णधार हे टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारत असतात. बऱ्याचदा कंडिशन्सचा फायदा उठवण्याचा प्रयत्न असतो. मात्र या ठिकाणी आपण कंडिशन्स पाहायला गेलो तर मला नाही वाटत की कंडिशनचा एवढा काही परिणाम खेळावर होणार आहे, कारण खूप चांगलं ऊन मैदानामध्ये आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि जरूर फलंदाज देखील चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये करू शकतात. सचिनकडे स्ट्राईक आणि आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज जतीन. ओहो, सुरेख वेगवान बॉल होता. काय भन्नाट वेग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेनं देखील निघताना दिसला. सुरेख बॉलनं सुरुवात केली गोलंदाज जतीननं. लांब लचक असं त्याचं बॉलिंग रनअप आपल्याला पाहायला मिळतंय आणि तेवढाच चांगला वेग देखील त्याच्याकडे आहे हे पहिल्याच चेंडूवर स्पष्ट होत असताना डॉट बॉलनं सुरुवात झाली आजच्या दिवसाच्या खेळाला. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल बॅक ऑफ लेंथ होता, उसळता बॉल होता. खेळू की नको अशी स्थिती होती फलंदाजाची. बॅट तर फिरवली होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. स्ट्रगल करताना दिसतोय सुरुवातीपासूनच फलंदाज सचिन. खूप चांगल्या चेंडूनं सुरुवात गोलंदाजाने केली आहे. दोन्ही चेंडू फार दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालेत. सुरुवातीपासून एवढ्या चांगल्या रिदममध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं काम नसतं. हा बॉल थोडा खाली राहिलाय, मात्र वेग खूप छान होता, परंतु दिशा थोडीशी भरकटली गेली आहे. पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय आणि पहिली धाव धावफलकावर अंकित होत असताना वेग भरपूर आहे. त्या वेगाचा वापर येथे फलंदाजाला करावा लागणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच. समोरच्या बाजूने एक फिल्डर आपल्याला लॉंग ऑफला दिसतोय. त्यावेळेस बाहेरची कट लागली आहे. बॉल शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग, मात्र तत्पूर्वी एक धाव तिथे कंप्लीट करत असताना फलंदाज सचिन अंधेर. सचिननं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. 3 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने ही पहिली धाव जोडली. संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 2. आता मात्र स्ट्राईक असेल श्यामकडे. पाहायचं आहे की श्याम सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. ऑन साईडला आपण पाहतोय एक वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे आणि एक लॉंग ऑफ. हे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस स्लॅश केलाय बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल निघून जाईल सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला दणदणीत चौकार. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. खूप छान फटका होता. गोलंदाजाच्या वेगाचा आणि चेंडूमध्ये असलेल्या बाउन्सचा वापर करत हा चौकार जोडलाय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडूच्या लांबीमध्ये लगेच बदल केलाय गोलंदाज
जतीन धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा. आजच्या दिवसातील हा पहिला सामना पिंपळशेत विपक्ष धामणे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कट लागली आहे, बॉल जातो शॉर्ट थर्डमॅनला आणि एक क्विक सिंगल त्या ठिकाणी फलंदाज पूर्ण करत असताना आणि याचबरोबर पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय पिंपळशेत संघाची बिनबाद 7. संत सुरुवात आहे, एक चौकार जरूर आलाय, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं ऑफस्टिकच्या बाहेरच त्याने सातत्याने गोलंदाजी केली, एक चांगलं षटक मी म्हणेन. पॉवर प्लेचा देखील खेळ होता आणि ते पाहता तर खूपच दर्जेदार गोलंदाजी. मात्र एक जमेची बाजू आपण पाहतोय. मोर्या स्पोर्ट्स धामणे संघाविरुद्ध खेळत असताना पिंपळशेत संघासाठी की त्यांनी एकही गडी गमावलेला नाही पहिल्या षटकामध्ये आणि त्याचा फायदा येणाऱ्या षटकांमध्ये उचलण्याचा जरूर प्रयत्न असेल. नवीन गोलंदाज जयनाथ. जयनाथच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय कॅप्टनच्या माध्यमातून. खूप चांगलं ग्राउंड देखील आहे. जय हनुमान क्रिकेट ग्राउंड, टेंभिवली मानीचा पाडा आपण पाहतोय आणि या ग्राउंडमध्ये आउटफील्ड देखील चांगली आहे. मैदानामध्ये आपल्याला गवत देखील पाहायला मिळतंय. त्यामुळे जर टायमिंग चांगला असेल, प्लेसमेंट तुमचं योग्य असेल तर तुम्हाला चौकार जरूर मिळेल. पण कदाचित आता ह्या षटकापासून षटकार ठोकण्याचा देखील प्रयत्न असेल फलंदाजांचा, जास्तीत जास्त धावा कुटण्याचा. यावेळेस थर्डमॅनचा खेळाडू डीप मध्ये तैनात आहे. मिसफील्ड आणि बॉल निघून जातोय डीप. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. टेंबवली गाव सारा हाय साथीला, आयोजक आहे अमर कोले. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. थँक्यू डीजे. अमर कोळी चषक 2022चा हा टायटल सॉन्ग आपण ऐकलात. खूप सुंदर धून आहे. एक नशिबाचा चौकार आलाय. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय चेंडू ऑन साईडला, बॉल तटवण्यात आलाय. फिल्डर तेथे उपस्थित. एकच धाव घेण्याची संधी मिळते श्यामला. श्यामच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. धावसंख्या झाली 12. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. पिंपळशेत हा संघ आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय. यानंतरचा सामना असेल बाप्पा मोर्या स्पोर्ट्स खैरपाडा विपक्ष कलभोण. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला फिल्डर तैनात आणि टिपला गेला एक सुरेख झेल. फलंदाज फेल. सचिनची खेळी संपुष्टात आली आहे. प्रयत्न छान केला होता. प्रयत्न तर छान केला होता. हेलिकॉप्टर उडवला होता त्याने, मात्र पाहिजे तेवढं एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये आणि कुठेतरी चुकीच्या जागेवर देखील फटका खेळण्यात आला होता. गॅप त्याला मिळाला नाही. लॉंग ऑनला फिल्डर तैनात होते. त्या फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलाय. फिल्डरने कुठलीही चूक केली नाही. तर अशा पद्धतीनं हा पहिला धक्का लागलाय जय भोलेनाथ पिंपळशेत संघाला. धावसंख्या 12 असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सूरज अंधेर. आता सूरज अंधेर आणि श्याम वैजल ही जोडी खेळपट्टीवर असणार आहे. दोघांमध्ये काहीतरी चर्चा मैदानामध्ये होते. अमर कोळी चषक 2022चं हे दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अमर कोळी स्पोर्ट्स मानीचा पाडा अँड अमर कोळी मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. हो, सुरेख फटका. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल निघून जातोय डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 रन्स. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. खरं तर क्षेत्ररक्षण आतापर्यंत आपण पाहिलं तर ग्राउंड फिल्डिंग कुठेतरी कमकुवत राहिली आहे. या अगोदर थर्डमॅनच्या दिशेनं देखील मिसफील्ड झाली होती. तेथे देखील सिंगलचं रूपांतरण चौकारात झालं होतं आणि या चेंडूवर देखील जास्तीत जास्त मला असं वाटतं की 2 धावा झाल्या असत्या, परंतु चौकारामध्ये त्या चेंडूचं रूपांतरण झालंय. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय धामणे संघाला.
यावेळेस एक चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मात्र फिल्डर आहे हो हो हो, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमा पार, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. जितीनच्या हातातून हा झेल ड्रॉप झालाय आणि बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार येतोय. फलंदाज ह्या एकट्या श्यामच्या बॅटमधून आलेल्या आहेत. सचिनने बाद होण्यापूर्वी फक्त 1 धाव जोडली. खूप जास्त स्ट्रगल करत होता सचिन सुरुवातीपासूनच आणि अखेर तो बाद देखील झाला, परंतु श्याम खूप सुंदर बॅटिंग करतोय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना अपेश फटका होता, मात्र सुरक्षित फटका. डीप कव्हर मध्ये फिल्डर तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेक चांगली पाहायला मिळत नाहीये, खूप उंच फेक होती आणि त्यामुळेच दुसरी धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली फलंदाजांनी आणि याचबरोबर हे दुसरं षटक देखील कंप्लीट झालंय. पहा, पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा धावफलकावर होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी तब्बल 17 धावा कुठून काढल्यात. खूप चांगला पलटवार या ठिकाणी जय भोलेनाथ पिंपळशेत संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पिंपळशेत संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 24. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. नित्य साई स्पोर्ट्स कलभोण टीमचे कॅप्टन आणि बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा टीमचे कॅप्टन. गोलंदाजीमध्ये आता मात्र बदल केला जाईल, कारण 4 षटकांसाठी 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर तुम्हाला करायचा असतो आणि आता नवीन षटकासाठी गोलंदाज येत आहेत नितीन शनवार. आज या स्पर्धेचा 5वा दिवस, सेन्सेशनल सॅटरडे. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे आणि मला वाटतं उद्या ऑर्केस्ट्रा देखील असणार आहे. ते गोलंदाज तिथे बदलण्यात आलाय. रोशन गोलंदाजी करण्यासाठी आलाय. रोशनवर भरवसा कर्णधाराने दाखवलाय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. मोरिया स्पोर्ट धामणे विपक्षी जय भोलेनाथ पिंपळशेत. 5व्या दिवसातील हा पहिला सामना तुम्ही पाहत आहात. अमर कोळी चषक 2022, मानीचा पाडा टिंबवली. फील्ड प्लेसमेंट ऑन साईडला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये वायडिश मिड विकेटकडे आणि एक शॉर्ट थर्डमॅन आहे. बाकीचे 7 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. रोशनवर थोडंसं प्रेशर असू शकतं, कारण मागच्या ओव्हरमध्ये गोलंदाजाने भरपूर धावा खर्च केल्यात. सगळ्या स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय वन डाऊन बॅट्समन सूरज पहिल्यांदाच सामना करतोय आणि पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल आहे, परंतु कॅच ड्रॉप आणि बॉल निघून जातोय सीमा पार. 1 बाउन्स, चौकार. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. आता मला असं वाटतंय की फलंदाज जे आहेत ते थोडे दयाळू आहेत, मात्र फिल्डर्स अति दयाळू आहेत. झेल उडवत आहेत, मात्र झेल ड्रॉप होत आहेत आणि फक्त कॅचेस ड्रॉप होत नाहीत, तर चौकार षटकार देखील जात आहेत. यावेळेस लॉफ्ट करायचा होता, मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र एलिव्हेशन प्राप्त करता आलं नाही. थोडा बॅटच्या आतमध्ये चेंडू लागला होता. सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय, 1 धाव कंप्लीट करण्यात आली आहे. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय भोलेनाथ पिंपळशेत संघ. धावसंख्या झाली 29, 29 धावा. सध्या 3रं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात संथ झाली होती, मात्र मागच्या षटकापासून काउंटर अटॅकला सुरुवात केली फलंदाजांनी. पावलांचा वापर, लॉफ्ट केलाय, बॉल भरपूर उंच गेलाय, लॉंग ऑनला फिल्डर तैनात आणि यावेळेस मात्र अलगद झेल टिपला जातोय. फलंदाज बाद, बिग विकेट. एका चांगल्या खेळीचा अंत झालाय. षटकार ठोकण्याचा मानस होता त्या ठिकाणी श्यामचा, मात्र उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि त्यामुळेच लॉंगॉनला
झेल देऊन तो तंबूत परतलाय. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने आपली कामगिरी चोख बजावली. 22 धावांचं योगदान दिलं. फक्त 9 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 3 सुरेख चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. संघाची धावसंख्या 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन बॅट्समन सौराज अंधेर. स्ट्राईक असेल सूरजकडे. अजूनही आपण पाहतोय की 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर इथनं एखादा वाईट किंवा नो बॉल गोलंदाजांनी टाकला नाही तर, आणि एक्स्ट्रा चेंडू टाकले तर अजून एक्स्ट्रा चेंडू खेळण्याची संधी मिळेल फलंदाजांना. परंतु 9 लीगल चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल थोडंसं अपील होतंय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. बॉल जातो शॉर्ट फाईन लेगला. पायाला स्पर्श करून चेंडू पाठीमागे गेला होता. 1 धाव मिळते. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या आता मात्र 30 वर जाऊन पोहोचली. या मैदानावर भरपूर धावा बनवता येऊ शकतात, मला तरी असं वाटतं, कारण ओपन ग्राउंड आहे. विकेट देखील फास्ट आहे. कॉन्क्रीट विकेट आहे. चेंडू वेगाने बॅटवर येतोय आणि त्यामुळेच फटके खेळणं थोडंसं सोपं देखील होत असतं. मात्र यावेळेस पहा, बॅटचा फेस उघडण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन मिस केली आणि त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. फलंदाजाची बॅट आणि त्याच्या पायांमध्ये थोडंसं अंतर होतं आणि त्या अंतरामधूनच चेंडू आतमध्ये आलाय. टप्पा पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि इष्टी उद्ध्वस्त करून गेला. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा फुटवर्कचा योग्य वापर त्याने केला नव्हता आणि त्यामुळेच आपण पाहतोय की सौराज अंधेर बाद होऊन तंबूत परततोय. खातं देखील त्याला उघडता आलं नाही. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 3 बाद 30 धावा. नवीन बॅट्समन इन एट नंबर 5 इज संतोष अंधेर. अतिशय सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते रोशनच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूचा अक्षरशः पाठलाग केलाय, कट केलाय बॉल. चांगला फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटला तिथे फिल्डर तैनात. मात्र थोडीशी फंबलिंग झाली. त्याचा लगेच फायदा उचलण्याचा प्रयत्न. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात विकेट कीपरनं. अपील झालं रनआउटचं, मात्र अपील फेटाळतायत पंच, म्हणजेच फलंदाज सुखरूप. 2 धावा कंप्लीट. थोडासा धोका पत्करला होता दोन्ही फलंदाजांनी, मात्र अखेर 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. या 2 धावांनीशी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय बॅट्समन संतोषनं. धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 32. जय भोलेनाथ पिंपळशेत. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतो, आपण टॉससाठी यायचं आहे. बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा आणि नित्य साई स्पोर्ट्स कलभोण. यस, वेळेला फार महत्त्व आहे. वेळेला जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये महत्त्व दिलं तर वेळ देखील तुम्हाला महत्त्व देईल आणि तुम्ही चांगली कामं तुमच्या आयुष्यामध्ये करू शकाल. महान व्यक्तींच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी वेळेला नेहमीच महत्त्व दिलेलं आहे. कळभोण टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. खैरपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या. यावेळेस समोरच्या बाजूने पंच केलाय बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर तैनात आहेत. फार दुरून फिल्डर चेंडूवर पोहोचले होते. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगलं क्रिकेट. अगदी पहिल्या षटकापासून आपण पाहतोय की खूप चांगली चढाओढ आहे. पहिलं षटक हे गोलंदाजाच्या नावावर राहिलं. त्यानंतर फलंदाजांचा पलटवार आपण पाहिला. श्यामने खूप चांगली फटकेबाजी केली आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये रोशननं खूप चांगला तिखट मारा केला. हा बॉल गोलंदाज नितीनच्या माध्यमातून स्वेर आहे. वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. पंचांच्या भूमिकेत जयेश भोईर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत आणि राजेश यांना आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. चांगलं कार्य ते या स्पर्धेमध्ये करतायत. हा बॉल सोडून दिलाय कारण हा बॉल दिशाहीन आहे. वाईटचा इशारा. उजव्या इष्टीच्या खूप जास्त बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. धावसंख्या 36 धावा. स्विंग अँड मिस. बॉल थोडासा खाली राहतोय. ऑन साईडला उडवायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच आपण पाहतो की फलंदाज थोडासा फसलाय. अक्रॉस द लाईन जेव्हा चेंडू थोडासा खाली राहतो तेव्हा अक्रॉस द लाईन खेळणं फार कठीण असतं.
सरळ बॅटनं खेळल्यानंतर तुम्हाला चेंडू बॅटवर घेता येऊ शकतो, परंतु अक्रॉस द लाईन जेव्हा तुम्ही जाता तेव्हा चेंडू बॅटवर येण्याची कमी शक्यता असते. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे सरसावला यावेळेस फलंदाज, मात्र स्वतःचा बॅलन्स त्याने गमावलाय. दुरून बॅट फिरवली होती, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. आणखी एक डॉट चेंडूची सांगता होते. 2 वाईट चेंडू टाकले, त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज नितीन शनवार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ओहो, व्हॉट अ ब्युटी. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त गोलंदाजी, प्रभावी मारा पाहायला मिळतो या शेवटच्या षटकामध्ये नितीनकडून. धावसंख्या स्थिरावली आहे 36 या आकड्यावर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र चेंडू बॅटवर घेतलाय फलंदाजाने. वाईटिश मिड विकेटला बीट केलंय, मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते. धावचीतची संधी जरूर होती, मात्र ॲक्युरेट थ्रोची आवश्यकता होती. एस्टॅनवर जर थ्रो आला असता तर फलंदाज जरूर बाद झाला असता, परंतु थोडासा दिशाहीन थ्रो होता आणि त्याचा फायदा मिळालाय फलंदाजांना. 2 धावा कंप्लीट. आता फक्त 1 चेंडू बाकी आहे या इनिंग्समध्ये. आपण पाहतोय की आजचा हा पहिला सामना आहे पिंपळशेत विरुद्ध धामणे. पिंपळशेत संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतोय. आतापर्यंत धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे आणि 3 फलंदाज त्यांनी गमावलेत. शेवटचा बॉल. सूरजनं हा बॉल हवेत उडवलाय, टॉपेज लागले आणि एक सोपा झेल विकेटकीपरच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन होत आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. फक्त 1 षटक आपण जर वगळलं तर 3 षटकांमध्ये अतिशय दर्जेदार मारा केलाय गोलंदाजांनी धामणे टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक फक्त मागडं ठरलं होतं जयनाथच्या माध्यमातून, ज्या षटकामध्ये त्यांनी 17 धावा खर्च केल्या होत्या. अन्यथा जतीनने 7 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेमध्ये रोशनने फक्त 8 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. नितीनने देखील 1 गडी बाद केला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तर एकूण धावसंख्या 38 धावा. विजयाचं लक्ष असणार आहे 4 षटकांमध्ये 39 ह्या धावसंख्येचं धामणे संघासमोर. तर काय घडेल काय बिघडेल धामणे संघाच्या डावामध्ये आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. बाप्पा मारुजा स्पोर्ट्स खैरपाडा या संघाच्या संघनायकांना आम्ही या ठिकाणी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. अमर कोहली चषकचा मान, तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. चला, खैरपाडा टीमच्या कॅप्टनला एक शेवटचा पुकार आम्ही देतोय. आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. धामणे संघाच्या इनिंग्सला सुरुवात होत आहे. 39 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट कशा प्रकारे चेस करण्याचा प्रयत्न होईल फलंदाजांच्या माध्यमातून
या सर्व काही ज्या घडामोडी आहेत त्या आता आपण ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक सागर माळी यांच्या सुमधुर आवाजातून. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद. अतिशय चांगला आवाज आपल्यापर्यंत अजयजी घरात. धन्यवाद सर. पहिल्यांदाच अजय सरांच्या जोडीला कमेंट्री करण्याची संधी मिळते, समालोचन करण्याची संधी मिळते. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. तर किती धावांचं टार्गेट आहे? 39 धावांचं टार्गेट. हा पहिला चेंडू होता, कांद्याचा वापर केला होता, आपटला होता चेंडूला, हाईट देण्याचा प्रयत्न, मात्र जो प्रयत्न होता तो प्रयत्न फसलाय आणि वाईट चेंडू हा पहिल्या चेंडूवरती बघायला मिळतोय. हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका बाजूला आहे तो म्हणजे जय भोलेनाथ पिंपळशेट आणि दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट्स धामणे. हे दोन संघ ऑन साइडला चेंडू खेळलाय जतीन याच्या बॅटमधनं. वन बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. चौकार. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. अमर कोहली चषकचा मान, अमर कोहली चषकचा मान. तिथे होतो नक्कीच अतिशय मानाची स्पर्धा. या मानाच्या स्पर्धेमध्ये आपण बघतोय अतिशय चांगला खेळ मागील 4 दिवसांपासून होताना आपण पाहू शकतो. ऑन साइडला खेळायच्या चेंडूला आडव्या पट्ट्याचा वापर करण्याचा हा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा फसला जातोय. तरी सुद्धा एक धाव मिळाली. एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवरती. क्रिकेटमध्ये ज्या फटक्यावरती धावा येतात तो फटका फलंदाजी करणाऱ्या संघासाठी चांगला मानला जातो आणि किती चांगला टायमिंग असो, मात्र जर चेंडूवरती विकेट पडला तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी तो वाईट फटका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आपण बघतोय की धावसंख्या चांगली बनवली जाते. टचिंग डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, ऐन वेळी स्वतःला थोडंसं मागे घेतलं त्यानंतर आणि ऑफसाईडच्या दिशेनं फक्त जंटल पुश करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतंय. निर्धाव चेंडूची समाप्ती. विक्रम बुरबुरा हा खेळाडू स्ट्राईकवरती आहे. अतिशय चांगली फलंदाजीची त्यांच्या संघाला गरज आहे, कारण की 4 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे. अतिशय चांगला क्रिकेट या ठिकाणी. क्वाट बिहाइंड विकेटच्या पद्धतीने फलंदाज विक्रम हा बाद झालाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. नक्कीच ही स्पर्धा गाजताना दिसते, ऐकायला मिळते, बघायला मिळते. तुम्हाला प्रिन्स मूव्हीजच्या मार्फत ही स्पर्धा नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनुभवायला मिळते. लाईव्ह बघा तुमच्या समोर आपल्या टी व्ही स्क्रीनवरती बघायला मिळत असेल, मोबाईलवरती बघायला मिळतं. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू आणि चेंडू उजव्या स्टिकला पिच झाल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघाला होता. त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं होतं की बाहेरील एश मिळाला होता आणि यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलं होतं. धावसंख्या कायम आहे 6 या धावसंख्येवरती. आणि पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो नितीन आलाय त्याने मात्र 1 धाव या ठिकाणी घेतली जाते. नितीन शनिवार हा खेळाडू भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळ यांच्या मार्फत आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही बघतात. अतिशय चांगले क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. धावसंख्या 7 धावा. पहिला सामना आजच्या दिवसातला मुहूर्ताचा सामना होतोय. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये जय भोलेनाथ पिंपळशेत आणि त्याच्या समोर मोरिया स्पोर्ट्स धामणे या 2 संघांदरम्यान चालू असलेला मॅच प्रेक्षकांना तुम्ही या प्रिन्स मूव्हीच्या मार्फत लाईव्ह बघतायत. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटक समाप्तीच्या नंतर 1 बाद 7 अशी धावसंख्या मोरिया स्पोर्ट्स धामणे या संघाचे. चला येऊया पुन्हा एकदा. मी विनंती करेन जे यानंतर खेळणारे संघ आहेत, मला वाटते नित्यसाई स्पोर्ट्स कळंबोन या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. बापा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाला आम्ही विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित येण्याची नक्कीच विनंती केली जाते. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मी सर्व संघांना विनंती करेन कारण की वेळेत मॅच व्हायला हव्यात, त्यामुळे थोडीशी घाई करा. आमच्या दृष्टी साऊंड या ठिकाणी सुंदर गाणं आपल्यापर्यंत पोहोचवतील. त्यानंतर पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शनला जॉईन होणार आहोत. या टेंभवली गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. या टेंभवली गावाचं मैदान
साऱ्या क्रिकेटपटूंची जान अमर कोहली चषकचा मान अमर कोहली चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान अमर कोहली चषकचा मान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान नक्कीच एक षटक समाप्त झालं. एक षटक समाप्त झाल्याच्या नंतर धावसंख्या आपण पाहू शकतो 7 धावा. विजयासाठी एकूण 39 धावांची गरज असताना शरीरापासून दूर जाणाऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जितीन या फलंदाजाने आपण नितीन शिनवार या फलंदाजाने. एक धावफरक पुढे सरकतोय 8 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा आपण पाहू शकतो 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजे मोरिया स्पोर्ट्स धामणे या संघाला आहे. फलंदाजी चांगली मात्र चांगले फलंदाजी गरज. अपील केलंय. अपीलला कुठलाही रिस्पॉन्स दिला जात नाहीये. गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज आहे श्याम वैजल या ठिकाणी आपण जर बघितलं तर श्याम वैजल चांगली गोलंदाजी करतोय. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. थोडा अंपायर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत धावसंख्या आहे ती 9 धावा. आता एक चेंडू आतापर्यंत टाकून झालाय. पहिला चेंडू अवांतर हाताळला होता. आता 30 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 17 चेंडू 30 धावांची गरज. मोरिया स्पोर्ट्स धामणे या संघाला जिंकण्यासाठी ऑन साइडला खेळला चेंडूला डीप स्कोरलेग रिझनमध्ये चेंडू मिडविकेटचा क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड केलं आणि फेकलं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. ओ तिसऱ्या धाव्यासाठी निघाल्या. क्या बात आहे. सुरेख रनिंग मिड विकेटचा प्रत्यय येताना दिसतोय. अतिशय चांगली धाव या खेळपट्टीवरती. आणि जसं म्हटलं जातं जर तुमच्याकडे ते चपळता असेल तर चपळतेच्या जोरावरती तुम्ही बलाढ्य अशा प्रतिस्पर्ध्याला मात्र पराजित करत असता. त्याच ठिकाणी त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो की या 3 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 12 धावा. काही सुंदर रनमिड विकेट धामणे संघाची आणि धामणे संघ दर्शवून देतोय का मी नक्कीच या ठिकाणी विजयाचा पाठलाग करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. हा चेंडू खेळायचा होता. नजर हटली होती. लेग बिफोर द स्टंपच्या पद्धतीनं LBW पद्धतीने हा फलंदाज बाद. टुर्नामेंट हाय नंबर 1 आयोजन दादाचं कडक आयोजन दादाचं कडक आयोजन दादाचं कडक टेंभवली गाव साथीला नेक गाजतय अमर कोहली चषक गाजतय अमर कोहली चषक गाजतय अमर कोहली चषक. नवीन फलंदाज नितीन याच्या जागेवरती येतोय तो जयनाथ भरपूर हा खेळाडू. जयनाथ एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू म्हणून त्याची ओळख त्याच्या संघामध्ये आहे आणि इथे आपण पाहू शकतो तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा. या षटकाचा चेंडू जर आपण पाहिलं तर फक्त
3 चेंडू टाकून दिले. 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. म्हणजे याचा जर आपण जर बघितला तर 39 धावांचा टार्गेट पार करत असताना या 9 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. या 12 धावा आल्यात त्यामध्ये आपण बघतोय 2 गडी हे नक्कीच गमावले असले तरी सुद्धा नवीन फलंदाज जयनाथ मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि 15 चेंडूमध्ये 27 धावांची गरज अजून सुद्धा या संघाला. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू आउटसाईड एज लागतोय. बाहेरची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅच क्षेत्रामध्ये जातो. तिथे शतरक्षक चाणाक्ष आहे. चांगलं शतरक्षण केलं जात आहे. धावफलक पुढे सरकवलाय जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येवरती. आपण जर बघितलं तर या अगोदर शतरक्षण करत असताना ज्या धामणे संघाने चुका केल्या त्या चुका या ठिकाणी आपण पाहू शकतो. तो म्हणजे पिंपलशेत हा संघ करताना दिसत नाहीये. थर्ड मॅच क्षेत्रामध्ये एक बाउंड्री गेला होता. चुकीचं शतरक्षण करण्याची पद्धत पाहायला मिळाली होती. त्यानंतर डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एक बाउंड्री गेला होता. त्या ठिकाणी सुद्धा चुकीचे शतरक्षण करण्याची पद्धत बघायला मिळाली होती. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये एक शतरक्षक जेल सोडला होता आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं होतं की बाउंड्री षटकाराच्या पद्धतीने मला वाटते त्या ठिकाणी काही धावा मिळाल्या होत्या. हवेमध्ये चेंडू एक धाव नक्कीच मिळेल. लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेने शतरक्षक थर्डमॅनचा येतोय. चेंडूला फील्ड करतोय आणि फेकतोय. तोपर्यंत एकच धाव. एका धावेने धाव फलक हा पुढे सरकला जातोय. धाव संख्या 14 धावा. मला वाटतं फाईन लेग क्षेत्रामध्ये तो चौकार गेला होता जो झेल सुटला होता तो. माझ्याकडे मिसकमेंट झाली माफ करा. समोर एक षटकार फक्त आपल्याला बघायला मिळाला होता. तो मला वाटतं जितेन याने सोडला होता. आपल्या त्याच्या हाताला चेंडू लागून गेला होता. त्यापर्यंत पाहू शकता एक चांगला क्रिकेट या ठिकाणी दर्शवला जातोय. गोलंदाज श्याम गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. आता मात्र लाईन या ठिकाणी थोडंसं विसरलाय आणि अराउंड द लेग चेंडूला या ठिकाणी यष्टांवरती आदळण्याचा प्रयत्न केला असावा. त्यामुळे आपण बघतोय तो त्यांचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकलेला आहे. मात्र प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला प्रयत्न हे करावे लागतील. जर आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे त्या प्रयत्नांशिवाय तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर काहीच पर्याय नसतो. कारण की तुम्ही नवीन असता तुमच्या क्षेत्रामध्ये. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्र त्या ठिकाणी खाली आहे. कारण की थर्ड मॅन क्षेत्र आणि त्यानंतर पॉईंट क्षेत्र हे 2 शतरक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट आपल्याला बघायला मिळाले होते. त्यामुळे पाहू शकतो इथे 2 धावा मिळतात. धाव संख्या 17 धावा ह्या धावफलकावरती लागले जातात. षटक समाप्त झालं दुसरं. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाच्या ज्यावेळेस सुरुवात होईल त्यावेळेस पुन्हा एकदा जॉईन होणार आहात. मात्र त्या अगोदर एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नित्यसाई स्पोर्ट्स कलबोर्ड या संघाचा संघनायक आलेला आहे आणि बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा या संघाचा संघनायक जर आला असेल तर आम्हाला या ठिकाणी रिपोर्ट करायचा आहे. जाऊया. थोडासा वेळ आहे. ड्रिंक ब्रेक झालाय मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत एक गाणं ऐकूया. त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करूया. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. टेंबवली गाव सरा हैसाचीला आयोजक आहे. अतिशय सुरेख आयोजन मित्रांनो. आणि मला वाटतं पहिल्यांदाच भिवंडी आदिवासी एकता क्रीडा मंडळाच्या मार्फत ही एवढ्या कमीत मला वाटते मी म्हणेन 20,000 पारितोषिकाची स्पर्धा आहे आणि त्याला 1,00,000-2 लाखाच्या स्पर्धेचा लुक हे देण्यात आलेला आहे. आणि प्रेक्षकांना नक्कीच एक सुवर्ण संधी निर्माण करून दिली आहे की तुम्ही सावलीमध्ये बसून आमचे 20,000ची स्पर्धा ही लाखाच्या स्पर्धेच्या माहोलमध्ये तुम्हाला बघायला मिळते. हे नक्कीच समर कोळी दादांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करेन. कारण की जसं म्हटलं जातं की जर प्रेक्षक गर्दी असतील तर गर्दी ही होत असते आणि दुपारनंतर तुम्हाला गर्दी पुन्हा एकदा बघायला मिळेल. कारण की टेंबोली गाव जो आहे हा क्रिकेट बेडा गाव आहे आणि या गावामध्ये आपण बघतोय की जय हनुमान टेंबोली सारखा एक सुंदर आणि आक्रमक संघ या भिवंडी तालुक्यामध्ये क्रमांक 2 वरती रन करताना आपल्याला बघायला मिळतो. क्या बात आहे. सुरेख असं आयोजन आहे अमरकोळ दादांचं. नवीन गोलंदाजी मार्फत सचिन अंधेर हा गोलंदाजीसाठी आलेला आहे. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. ती म्हणजे धामणे या संघाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक नाहीये. मात्र 2 धावांची ते गुंजाईश निर्माण झाले. संधी निर्माण झाली आणि या ठिकाणी तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि 3 धावा सहजतेने पूर्ण होतील.
क्या बात आहे. पुन्हा एकदा 3 धावा मिळाल्या. या 3 धावाने धावफलक पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतोय 20 या धावसंख्येवरती. चेंडू शिल्लक आहे ते 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. आमचे प्रिन्स मूवीजचे जे ऑपरेटर आणि कॅमेरामन त्यांची खास करून स्तुती करेन. कालच्या दिवसामध्ये मी मॅच बघत होतो, घरी होतो, काल आलो नव्हतो, मात्र अतिशय चांगला आवाज, अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण तुमच्या मार्फत अतिशय चांगलं पोहोचवलं जात आहे. मात्र भिवंडीमध्ये प्रिन्स मूवीज आणि क्रिकेट हे समीकरण जुळून आलेलं आहे. तर अजय गरज सर आज माझ्या जोडीला, मी तर म्हणेन मी त्यांच्या जोडीला या भिवंडी परिसरामध्ये आज मला संधी मिळालेली आहे. तर नक्कीच शतशः आभार आहे अमर कोळी दादांचा. दरम्यान धावसंख्या आहे ते 20 धावा, म्हणजे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये धामणे संघाला जिंकण्यासाठी अजून सुद्धा 19 धावांची गरज आहे. या जगामध्ये अशक्य सारखं काहीच नाहीये. जसं म्हटलं तर तुमचा रस्ता कठीण असेल मात्र तुम्हाला अशक्य नसतं. जसं म्हटलं जातं की तुम्ही जर एखादं स्वप्न जागेपणी बघताना तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तेवढंच कष्ट करावे लागतात आणि त्यासाठी प्रयत्न हा तुमचा यशस्वी नक्कीच होताना बघायला मिळत असतो. दरम्यान गॅपमध्ये चेंडू टाकलाय, त्या ठिकाणी थर्डमॅन आणि पॉईंटचे 2 शतरक्षक धावतायत. थर्डमॅनचा शतरक्षकाला चांगलं शतरक्षण झालंय, मात्र स्वतःला सांभाळून या ठिकाणी चांगलं शतरक्षण केल्याबद्दल नक्कीच आभार. आणि या ठिकाणी 3 धावा पूर्ण होतात. मी खास करून आभारी आहे. यस, या ठिकाणी 4 धावा पूर्ण झाल्यात. शतरक्षकाचे आभार आहे, कारण की त्या ठिकाणी नक्कीच थोडासा आउटफील्ड खराब आहे. ज्यावेळेस शतरक्षण करता स्वतःला सांभाळून शतरक्षण करा आणि तसे केल्याबद्दल नक्कीच अमरदादांच्या वतीने तुमचे आभारी आहे. दरम्यान धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. अजून सुद्धा 15 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज आहे. धावसंख्या 24, 10 चेंडू 15 धावांची गरज. एक स्टँड आपल्या बाजूला बघतोय आमच्या उजव्या साईडला, स्वर्गवासी रमेश रामा भाऊ बाबरे स्टँड. मला वाटते राजूदादा बाबरे यांच्या मार्फत तो स्टँड आम्हाला लाभला आहे. तर राजूदादा यांचे आम्ही हार्दिक हार्दिक आभार नक्कीच व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सचिन अंधेर ऑफसाईडच्या दिशेनं पुन्हा एकदा चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर खेळणं अजय सर जर बघितलं तर जास्त खेळाडू पसंत करतात. जसं म्हटलं की रूम बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र इथे सराव तेवढाच महत्व आहे. जर तुमचा मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला नाही तर यष्टिरक्षक मागे टपूनच असतो, तो तुम्हाला बाद करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीये. मग इथे थोडीशी चूक झाली, धावफलक 1 न पुढे सरकला गेला. धावसंख्या झाली ती 25. 9 चेंडू 14 धावांची गरज. काउंटडाऊन हा उलटा काउंटडाऊन जसं म्हटलं जातं की चालू झालेला आहे. आता 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज धामणे संघाला जिंकण्यासाठी. ऑन साईडला खेळायचं होतं, थोडासा सफळ झाला होता फलंदाज. पाहिलं होते की डाव्या एस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, त्याच्यावरती आक्रमण करतो आणि फाईन लेग क्षेत्र तसेच मिडविकेट क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळतोय. एक वाईड न धावफलक मात्र पुढे सरकला, जाऊन पोहोचला तो 26 या धावसंख्येवरती. 13 धावांची अजून सुद्धा गरज आहे 9 चेंडूमध्ये. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, पुल मात्र यशस्वी ठरतोय आणि पॉवरफुल सुद्धा ठरतोय. 4 धावा देऊन जातोय. धावसंख्या होते ती म्हणजे 30 धावा. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. थँक्यू डीजे, धन्यवाद. नक्कीच आई कालिका मातेचं नाव या भिवंडी तालुक्यामध्ये नेहमी आपल्याला ऐकायला मिळतं. दरम्यान हा गोलंदाज लेग स्पिन पद्धतीचा हा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी आपण फक्त बॅक ऑफ द हँड या ठिकाणी गोलंदाजी केली होती या चेंडूवरती आणि तो इफेक्टिव्ह सुद्धा ठरला जातो. जसं म्हटलं जातं की जर तुम्हाला काळाच्या जोडीला जायचं आहे तर तुमच्यामध्ये बदल हे काळाच्या जोडीप्रमाणेच काळाप्रमाणेच व्हायला हवेत आणि क्रांती हे स्वतःमध्ये घडवायला हवी. धावफलक आपण पाहतो की 30 धावा धावफलकावरती चेंडू टाकून झालं. आतापर्यंत 5,000 तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अराउंड द लेग. आता मात्र पाहूया काय घडतंय. वाईट चेंडू, पुन्हा एकदा चेंडू. आता तोच प्रयत्न होता, मात्र प्रयत्नात चुकलाय, प्रयत्न फसलाय आणि वाईट चेंडू आलाय. वाईट चेंडूने धावफलक पुढे सरकवलं जातोय, जाऊन पोहोचतो ते 31 या धावसंख्येवरती. आता चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज जिंकण्यासाठी धामणे या संघाला. गोलंदाज फुल टॉस डिलिव्हरी, फलंदाज बाद. टुर्नामेंट हाय नंबर 1, आयोजन दादाचं कडक. आयोजन दादाचं कडक, आयोजन दादाचं कडक.
टेंभवली गाव साथीला नेक गाजतय अमर कोली चषक थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिला अतिशय चांगला चेंडू होता आणि जसं म्हटलं होतं की फुलटॉस डिलिव्हरीला तुम्ही ज्यावेळेस खेळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस जेवढी सोपी वाटते तेवढी सोप्पा तो चेंडू नसतो मित्रांनो. बघा बॅक ऑफ द हँड आणि या ठिकाणी चेंडू आय थिंक पायाला लागल्याच्या नंतर यष्टीवरती गेला की काय असं वाटलंय. आणि पाहू शकतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा उशिराने येतोय. मात्र जो फलंदाज नितीन बाद झाला ना, सुंदर चेंडू होता. शबळन क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं म्हटलं जातंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी येतोय. बघूया कुठला फलंदाज आलाय. आम्हाला लांबून नक्कीच समोरच्या एंड बाजूच्या येताना दिसतोय तो म्हणजे दिनेश खासे हा खेळाडू नितीन याच्या जागेवरती. मात्र नितीन याची जागा तो भरून काढेल का? जितीन हा बाद झालाय. त्याच्या जागेवरती आलाय तो म्हणजे दिनेश. काय घडलाय तर इथे गडी बाद झालाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. सूरज अंधेर नवीन गोलंदाज आहे जो की फलंदाजीला आला होता. मात्र त्याला जास्त काही करता आलं नव्हतं. सूरज राईट आर्म उर्ध विकेट. 6 चेंडू 8 धावा. कालच्या दिवसामध्ये मला वाटतं या मैदानामध्ये सामना पाहिला होता प्रेक्षकांनी. मी तर इथे नव्हतो मात्र लाईव्ह सुद्धा ती मॅच मला बघायला मिळाली नव्हती की 6 धावा सुद्धा मला वाटतं जांभूलपाडा या संघाने दिल्या नव्हत्या. अर्थातच तुम्ही मेहनत करता. मेहनतीच्या जोडीला 99% जर तुमची मेहनत असेल तर 1% लक तुम्हाला साथ देत असतं आणि तेच कालच्या दिवसामध्ये बघायला मिळालं होतं. सूरज आपल्या संघाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावा तो डिफेंड करण्याचा प्रयत्न करतोय. तर जयनाथ मात्र त्याच्या समोर आहे. काय घडतंय पुण्यांदा तेच घडताना मला बघायला मिळत आहे. सूरज याच्यावरती प्रेशर की जयनाथ याच्यावरती प्रेशर दोन्ही संघांवरती असेल. प्रेशर त्यांच्या पाठीराख्यांवरती सुद्धा असेल आणि प्रेशर असेल ते खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या त्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या इतर खेळाडूंवरती सुद्धा असणार आहे. शॉर्टपेट दिल्यावर ऑफ साईडला चेंडू फक्त टाइम केला. डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. इथे म्हटलं जातं मी नेहमी म्हणत असतो माझ्या कॉमेंट्रीमध्ये आमच्या कॉमेंट्रीमध्ये म्हणत असतो की जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता. सुई हे नेहमी जोडण्याचं काम करत असते. तलवार ही नेहमी तोडण्याचं काम करत असते. आणि सुईप्रमाणे जसं म्हटलं होतं की इथे जेवढं तुमच्याकडे जिम्मेदारी मोठी तेवढं टेन्शन जास्त आणि जेवढं मोठेपणा तेवढी जिम्मेदारी मोठी. तर आपण बघतोय जयनाथ हा चांगला फलंदाज आहे. आता चेंडू शिल्लक असतील 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. काही संपलेलं नाहीये अजून सुद्धा. जग समाप्त झालेलं नाहीये. 5 चेंडूमध्ये 4 धावा तुम्ही डिपेंड करू शकता मित्रांनो. ऑफसाईडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडू. शतरक्षकाचा प्रयत्न अपुरा. मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न खराब थ्रो. परिणाम 2 धावा पूर्ण. क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो की हाफ चान्स फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतात आणि ज्या वेळेस तुम्ही हाफ चान्स फुल चान्स बनवत नाही त्यावेळेस तुमचा संघनायक किंवा सहकारी अशा पद्धतीने तुम्हाला नक्की ट्रीट करताना या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. क्या बात आहे. सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. बघा कुठपर्यंत सामना नेला जातोय. जर तुमच्या अंगामध्ये चिकाटी असेल, जर तुमच्या अंगामध्ये जिद्द असेल, जर तुम्ही ते जिद्दीला जागण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचे सफलतेचे प्रयत्न नक्कीच चांगल्या वाटेवरती असतील तर तुम्ही कुठल्याही मोठ्या प्रतिस्पर्ध्याला मात्र इथे घाम फुडू शकता. आणि पाहूया जांभूलपाडा संघाला धामणे संघाला जर आपण पाहिलं तर इथे 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. त्यांच्या समोर अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सूरज अंधर हा खेळाडू. आणि सूरजच्या अंगी ती क्षमता आहे 4 चेंडूमध्ये 2 धावा रोखण्याची. हवेमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तोच. मात्र या ठिकाणी सामना घेऊन जातील या चेंडूवरती जयनाथ. हार्दिक अभिनंदन असेल त्या धामणे संघाचं. चला जाऊया. संघ विजय झालाय तो म्हणजे मोरिया स्पोर्ट्स धामणे संघ. अभिनंदन. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. हे
अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय.